अथ श्री साई सच्चरित अध्याय चौथा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। पूर्वीलदो अध्यायी मंगलाचरण कथिले ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंध निरूपण सांग विवरण जाहले। आता या संतांचा अवतार किम निमित्त ये धरित्रीवर ऐसे हे काय कर्म खडतर जेणे ते अवतरत भूलोकी। आता श्रोते महाराज मी एक तुमचा चरण रज मज तो अवधान कृपेचे काज मागता लाज मज नाही। आधीची गोड संत चरित्र तैशात हे तो साई कथामृत सेवोनी साईचे अनन्य भक्त आनंद युक्त होवोत। ब्राह्मण हेळसिती आश्रम वर्ण शूद्र होऊ पाहती ब्राह्मण धर्माचार्यांचे मानखंडन करू दंडन पाहती। कोणी न मानी धर्मवचन घरोघरी सर्वची विद्वान एकावरती एकाची ताण मानीना कोण कोणाचे। सेव्या सेव्य भक्षा भक्ष आचार विचारी पूर्ण दुर्लक्ष मद्यमांस अवघ्या समक्ष ब्राह्मण प्रत्यक्ष सेविती। घेऊनी धर्माचे पांघरून अत्याचार चालविती आतून पंथद्वेष जाती माजून जन जाजावून जाती जै। ब्राह्मण कंटाळती संध्या स्नान कर्मठ कंटाळती अनुष्ठान योगी कंटाळती जपतप ध्यान संतावतरणा समयतो। जनधन मान पुत्र दारा हाची सुख सर्वस्वा थारा मानूनि विन्मुख परमार्थ विचारा संत अवतारा तैयेती। आत्यंतिक श्रेय प्राप्ती धर्मग्लानी पायी जै मुकती करावया धर्म जागृती संत येती आकारा। आयुरारोग्य ऐश्वर्या मुकती जन शिष्णोदर परायण बहकती निजोद्धरणा सर्वस्वी हुकती अवतारा येती तै संत। भावया वर्णाश्रम धर्म रक्षण करावया अधर्माचे निर्दळण दीन गरीब दुबळ्यांचे संरक्षण क्षिती अवतरण संतांचे। संत स्वये ठाईचे मुक्त दीनोद्धरणी सदैव उद्युक्त अवतार तयांचा केवळ परार्थ निजस्वार्थ त्या नाही। निवृत्तीचा पाया भरती प्रवृत्तीच्या डोल्हाऱ्या भवती परमार्थाचे मंदिर उभारिती भक्ता उद्धरिती सहजगती। धर्मकार्य धर्म जागृती करूनी अवतार कार्य संपादिती होता निज कार्य परिपूर्ती अवतार समाप्ती करितात। सकल जगदानंद करू प्रत्यगात्माची परमेश्वरू जो परमेश्वरू तोची गुरु तोची शंकरू सुख करू। तोची तो निरतिशय प्रेमास्पद नित्य निरंतर अभेद नेणे जो देशकाल वस्तुभेद परिच्छेदातीत जो। परा पश्यन्ति मध्यमा वैखरी वाणी वर्णिता थकल्याचारी नेती नेती ती घेतली हारी वेदी चातुरी चालेना। लाजली षटशास्त्रे षडदर्शने थकली पुराणे आणि कीर्तने अखेर काया वाचा मने ठरली नमनेची साधने। ऐसिया संत साईचे चरित्र लीला जयाच्या अत्यंत विचित्र परिसोनी जयाच्या कथा पवित्र पावन श्रोत्र होऊत का। तोची चालक सकलेंद्रिया बुद्धी देई ग्रंथ रचाया यथाक्रम चरित्र सुचाया अनायासे कारण तो सर्वांचा अंतर्यामी बाह्याभ्यंतर सर्वगामी मग हे काळजी करावी कामी व्यर्थ रिकामी किमर्थ। गुण एक एक तयाचे आठविता पडे वृत्तीसी ताटस्थता येईल वाचेसी कैसा तो वर्णिता
दृढ मौनता तत्कथन घ्राणे सुमन हुंगावे त्वचा शीतोष्ण स्पर्शावे नयने सौंदर्य सुख घ्यावे सुख व्हावे आपापणा जिव्हा शर्करेचा स्वाद जाणे परी नेणे अनुवाद तैसाची साई गुणानुवाद करू विशद नेणे मी सद्गुरुचे चिजव येई मना तोची स्वये देई प्रेरणा अनिर्वचनीयाचे निर्वचना स्वजन करवी करवी तो हा न केवळ शिष्टाचार बोल हे न केवळ उपचार मनोभावाचे हे उद्गार अवधानादर प्रार्थितो जैसे गाणगापूर नृसिंहवाडी जैसे औदुंबर वा भिल्लवडी तैसेची पवित्र गोदेचे थडी क्षेत्र शिरडी प्रसिद्ध गोदावरीचे पवित्र तीर गोदावरीचे पवित्र नीर गोदावरीचा शीत समीर ही भवतिमिर नाशक गोदावरीचे महात्म्य रुचिर प्रख्यात जे अखिल जगतीवर एका होनी एक धुरंधर संत प्रवर तेथे झाले अनेक तीर्थे या गोमती तीरी अघविनाशक जेथील वारी भवरोग स्नाने पाने निवारी पुराणांतरी वर्णिले ते हे गोदा अहमदनगरी कोपरगाव तालुक्या भीतरी कोपरगावाची या शेजारी मार्गदेई शिर्डीचा गोदा वळंघून पैलतीरी सुमारे 3 कोसावरी तांगा प्रवेशता निमगावा भीतरी समोर शिर्डी दिसतसे निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई नामा जनी गोरा गोणाई तुका नरहरी नरसी भाई सजन कसाई सावता पूर्वी संत होऊन गेले सांप्रतही ते बरेची झाले वसुधैव कुटुंबी भले आधार रंजल्या गांजल्यांचे रामदास संत प्रवर सोडून या गोदा तीर प्रकट झाले।